तर या जागी आपण म्हणला तर पार्टी करायसाठी आणि आपल्या मालसोबत बी येऊ शकतो। आणि हेल्मेट लावल्यावर का बोलणार ना, माझा चेहरा नाही दिसत असं आहे। माझं हेल्मेट काही चांगलं नाही, चांगला म्हणला तर विषय आहे हेल्मेटचा का हेल्मेटले काचच नाही, भोंगळा आहे भोंगळा। कसं आहे ते तुम्हाला दाखवतो समोर। तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो आता चाललो आपण ड्युटी आणि आजचा विषय काय मलाच नाही माहीत। तर आता आपण ते ड्युटीवर गेल्यावर माहीत पडते आणि कोणते कोणते काम आहेत तेही माहीत पडते। तर आता निघू आपण लवकर, कारण कंपनीचा चालू आहे सायरन आता। आणि अजून एक जागा दाखवायची होती, कारण काल ती जागा पाहिलं होतं। जागा म्हणला तर काही विषय नाही त्याच्यात, फक्त एवढंच आहे का जिथं आपण आपल्या डॅमवर एक चांगली जागा आहे। तर ती जागा आता तुम्हाला दाखवतो, म्हणजे पार्टी गिन करायसाठी एक नंबर जागा आहे। तर आता भेटू आपण समोर। बाकी आज ऊन बी बहुत जास्त कडक आहे, जे आपल्या इकडचे त्याला माहीत आहे कालपासून ऊन खतरनाक होती म्हणून। चला भेटू आपण आता ड्युटीवर आणि कोणते काम आहे तेही पाहून घेऊ। तर मित्रांनो आता आपलं काम चालू आहे स्टोअरमध्ये आणि थोडा कॅमेऱ्यावर मुंग्या बहुत येत आहे। आणि हा आहे आपला स्टोअर। सामान तर कधी यूज नाही करत याचे, पण आता पाहू आपण कोणते कोणते सामान। हे खालचा कचरा आपला हा उचला जाय ना, अजून जास्त चेहरा खराब दिसत आहे। हा येतो थोडा चांगला दिसला आहे। तर मित्रांनो आता आपण बसून आपल्या डंपर सेक्शनमध्ये आणि हा आहे आपला डंपर सेक्शन। बाकीचे जुन्या ब्लॉगमध्ये तर आज दाखवूनच ठेवलं आणि स्टोअरमधून डायरेक्ट इकडं आलो। तर आजचं काम स्टोअरचं तर चालूच आहे। आणि हा एक आहे टायर बनवायचा। मला हे नाही समजत का जेव्हा इकडं बाहेर जेव्हा लाईट पडते, मी जेव्हा असं मोबाईल पकडतो तेव्हा मी जास्तच कारा खाऊन दिसतो। असं तर काराच हवं म्हणा। आणि आता आपला टायर असेंबल होऊन आहे, फक्त हवा भरायचं आहे। बाकी मी जर आज जेवण करायला गेले आणि आज आपलं गुरुवार आहे, तर त्याच्यानं आपल्याला आज सध्या जमत नाही। तर अजून काय आहे आपल्याकडे दाखवण्यासाठी एक ते टायर हँडल आहे, त्याचे आपल्या जुन्या ब्लॉगमध्ये आहेत आपण। तर ज्यांना नाही पाहिले असेल ते जाऊन पहा, बहुत मजा येते चालवायला, बहुत मजा येते चालवण्यामध्ये। काही बहुत मोठा हे नाही, 2 लिव्हर आहे मागं पुढं करायचं, म्हणजे एकच लिव्हर आहे जे मागं पुढं होते। दुसरं जे आपलं समोरचं जे हे आहे हँडल म्हणलं तर जे टायर पकडायचे जे काय म्हणतात त्याला चिमटे, तर त्या खालीवर व्हायसाठी 2 लिव्हर आहे। आणि अजून बहुत सारे आहे त्याच्यामध्ये फीचर। बाकीचं आज ऊन तर खतरनाकच आहे। आणि दुसरं म्हणलं तर हे जे साईडनं किड्याचा आवाज येत आहे ना, साल्या रस्त्यानं जाताना म्हणजे जेव्हा आपण इकडून जसं निघतो माहीसमधून, तर एवढे किडे ते मुक्ती चेहऱ्यावर, म्हणजे असं झाडावरून असं वाटते का पाणी पडत आहे का असं वाटते। तर काही नाही, आता याच्यानंतर डंपर येणार आहे मोठेवाले, त्याच्यामध्ये हवा भराचं काम बाकी आहे न, जे आता टायर बनवलं त्याचा। आणि जे टायरचं बी कसं बनवते हे नाही पाहिले असेल, तेही आपल्या जुन्या ब्लॉगमध्ये आहे, तेही जाऊन पहा। असे बहुत सारे ब्लॉग आहे तर आपण। तर मित्रांनो असे काही बहुत सारे आपले ब्लॉग आहे त्याच्यामध्ये आपल्या, म्हणजे जेव्हापासून मी अप्रेंटिसशिपला लागलो आणि त्याच्यामध्ये जेवढे काही कामं केलो ते सर्व आहे। आणि अजून एक म्हणत होतो का आपण या चॅनलवर आपण मीम घेऊन पाहिले होते, पण मेन मुद्दा असा आला आहे की तो आपण ब्लॉगमध्ये इन्व्हॉल्व नाही करू शकत, तो आपण अलगून बनवू। तर असा काही विषय आहे। आता आमचे मित्र शायद येईलच म्हणा, जेवण करून झालंच असेल त्याचं जेवण। तर मित्रांनो आता तुम्हाला एक गोष्ट आता आठवण आली का त्या टायराची इन्फॉर्मेशन सांगून घ्यावं म्हणून। तर पाहा आता सांगतो तुम्हाला त्या टायराची इन्फॉर्मेशन। तर मित्रांनो या टायरला कसं बनवते ते सांगतो। सर्वात पहिले आपल्याला जशी हे एक डिस्क आहे, तर याच्यावर तर पहिले आपल्याला एक टायर टाका लागते, हा टायर टाका लागते। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे रिंग, पहिली रिंग, मग त्याच्यानंतर हे दुसरी, मग त्याच्यानंतर मग खाली एक ओरिंग आहे काळ्या कलरची, हे चांगले आहे लबराची पूर्ण गोल गोल, मग हा रिंग टाकल्या जाते। रिंग टाकल्यावर होऊन जाते टायर हा असेंबल। आणि आता
तर मित्रांनो आता आपण म्हणजे मी तुम्हाला सांगतो का डिसमेंटल कसं करते. जसं असेंबल करते तसे आणि काही आहे नाही, थोडा अलग आहे. तर याच्यामध्ये अलग काय ते सांगतो. सर्वात पहिले आपल्याला रिंग काढायला लागते, त्यानंतर खालची ओरिंग काढल्यानंतर याच्यामध्ये लावावं लागते मशीन आणि याच्या खाली मग एक एक बोल्ट टाकावं लागते, कारण की हा टायर या रिंगला चिपकून राहते. तर त्यासाठी सोडासाठी तिथं आपल्याला मशीन लावावं लागते, म्हणजे हे थोडी वरत करते अशी. त्याखाली आपल्याला बोल्ट घेऊन टाकून असं गोल गोल, मग जसं ते टायर त्याच्यावरून म्हणजे या रिंगवरून सुटला तर मग त्यानंतर या टायराला असं उचलते आणि उलटा पाडून टाकते. मग त्यानंतर डिश राहते खाली आणि हे जे दोन जोडी आहे हे फक्त राहते चिपकून, म्हणजे एकामेक चिपकून नाही राहत, खुल्याच राहते. फक्त एवढंच आहे का त्याला पलटी करायला लागते, मग त्यानंतर ते सर्व काही होऊन जाते. तर मित्रांनो असं काही होतं आपल्या टायराचं. आणि आता असं दाखवलं पूर्ण कार दिसतं, तर त्यापेक्षा आपण बसून जाऊ आणि असं काय होती इन्फॉर्मेशन. बाकी आता समोर हो आपल्याला अजून का म्हणजे का तुम्ही आले म्हणजे तुम्हाला सांगायला काही गोष्टी आहे हे पाहू आपण. बस एवढा काही करू आता दिवसभरातून. मग त्यानंतर सायंकाळी तुम्हाला जागा दाखवायला जाणार असं पूर्ण ब्लॉग पाहत राहा आणि सबस्क्राईब करा लवकरच. बाकी विषयचं आता काही काम तर आहे नाही. तर मित्रांनो झाली आता सुट्टी, सायरन वाजतच आहे. आता आपण जाऊ आपल्या त्या जागेवर आणि पहिले पंचिंग करून घेऊ, मग त्यानंतर निघू. तर मित्रांनो आता निघलो आपण आपल्या जागेवर. आणि हा जो रस्ता आहे हा आहे माहीतचा रस्ता आहे, बहुत जास्त खराब बी आहे. म्हणून एक साईडनं असं पकडून घ्यावं लागते, कारण की इथे मी हेल्मेट ठेवलं आणि हेल्मेट लावल्यावर का बोलणार ना माझा चेहरा नाही दिसत. असं आहे माझं हेल्मेट काही चांगलं नाही. चांगला म्हणला तर विषय आहे हेल्मेटचा का हेल्मेटला काचच नाही, भोंगळा आहे भोंगळा. कसं आहे ते तुम्हाला दाखवतो समोर. असं आहे तर अर्धा फुटला हेल्मेट आहे. तर आता आपण भेटू आपल्या जागेवर. जास्त दूर नाही, जेवढंच आहे, फक्त थोडा जावं लागतं. तर मित्रांनो आत्ता आलो आपण आपल्या जागेवर. हे आहे जागा आणि येथून तर जे लास्ट पाडी आहे तिथपर्यंत पूर्ण गवत आहे. आणि याच्यानंतर आपल्या मग हा आहे डॅम, कारण की डॅमचा पाणी मी जे तो उभा येतपर्यंत येते आणि जे मागं तो ते झाडं घेणं आहे आणि ते तो रोड चिपकूनच आहे, तर तिथपर्यंत पाणी जाते. तर या जागी आपण म्हणला तर पार्टी करायसाठी आणि बहुत काही करायसाठी येऊ शकतो. आपल्या मालसोबत बी येऊ शकतो, आपल्या मित्रासोबत बी येऊ शकतो, अजून काय आता ज्याच्यासोबत यायचं आहे ते तुमची इच्छा. पण जागा बहुत बडी आहे आणि या टायमिला तर कोणी राहत नाही. राहत नाही म्हणलं तर पार्टी करायसाठी घेऊन कोणी म्हणजे आपल्या पुट्टेशिवाय दुसरं कोणी राहत नाही. दुसरं म्हणलं तर हे मागं गायगीन आहे ते राहते. बस एवढा काही आहे मित्रांनो. आणि सस्पेन्स बहुत जास्त दाखवलं होतं, पण जागा दाखवायसाठी आपल्याला त्या तिकडं जावं लागते. तिकडे गेल्यावरच म्हणजे थोडं बळ्या वाटते. तर अशा काही जागा आहे. तर जर समोर तुमची इच्छा झाली जायची तर तुम्ही जाऊ शकते. बाकी आता मी येथून जातो घरी, कारण की उशीर बहुत होत आहे. आणि भेटू आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तवरीकसाठी तुम्हा सर्वांना बाय.